गाइस फायनली आम्ही पोहोचलेले फ्रीझी फॉक्सला. तर हे ते ट्रॅम्पोलिन पार्क आहे. लाईट्स काय हे चेक करा भाई ना. गाइस आम्हाला इथे जायचंय, या ट्रॅम्पोलिन मध्ये आम्हाला जायचं. आता वरती उभं राहायचं आणि या कार चालवायच्या. तर आपल्याला हा ट्रॅक पूर्ण दिसतो वरतून, आपली कार कुठे चाललेली आहे. गाइस फायनल सॉक्स वेअर केलेले आणि बघा याला आहे ना खालून ग्रीप आहे. हे बघा भाई मी काय घातलेले. चला सरळ राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळचे 11:30 होता आता आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही नाशिकमध्ये आलेले. काल सुलावाईन्सला गेलेले होते आणि बाय द वे आज आम्ही चाललेले आहे ट्रॅम्पोलिन पार्कला. गाईस आपल्या जळगावमध्ये आहे पण ते खूप छोटे लहान मुलांसाठी आहे, आमच्यासारख्या मुलांसाठी नाही. ते इथे नाशिकला. सो आम्ही चाललेले मस्त ट्रॅम्पोलिन पार्कला. आज पण पार्क येत नाही आहे, त्याला मूडच नाही बाई, त्याला आवडतच नाही. शुभम आहे, सुमित आहे आणि मी आहे आणि कार घेऊन चाललेले. आणि आज संध्याकाळी आम्हाला परत जळगावला पण जायचं. त्याच आता आम्ही निघालेले ट्रॅम्पोलिन पार्कला जायला आणि आम्ही चाललेले फ्रीझी फॉक्स ट्रॅम्पोलिन पार्कला. ते खूप छान आहे. आम्ही रील्स वगैरे बघितल्या होत्या त्याच्या आणि इथून आम्हाला अर्धा तास लागतो आता पोचायला. बस मग आता जाऊ मस्त. आणि आज ना मस्त आभाळपणे, ऊन नाही आहे इथे नाशिकमध्ये. पाऊस पडायला पाहिजे एक दिवस तरी आम्ही आहे, तरी पाऊस पडायला पाहिजे. बस संध्याकाळी 5-6 वाजता आमची ट्रेन असेल, मग आम्ही चालले जाऊ. नाशिकचं वातावरण परत कधी बघायला भेटणार आहे हे असं. गाइस फायनली आम्ही पोहोचलेले फ्रीझी फॉक्सला. तर हे ते ट्रॅम्पोलिन पार्क आहे. बघा किती मोठं आहे भाई हे लिटरली. आणि खूप मजा येणार आहे इथे. एकदम झुम के घुम के नाचेगे हम. अरे 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 भाई, अरे भाई असं इथे जे लिहिलेलं आहे ना ते सगळं काही इथे आहे. ट्रॅम्पोलिन पार्क, बंपर कार वगैरे वगैरे, रेस्टॉरंट वगैरे सगळं इथे. आणि बघा हे सगळं मध्ये, आणि मध्ये एवढं ॲस्थेटिक आहे ना मध्ये, लिटरली लाईट्स काय किती मस्त आहे गाईस हे. एकदम प्रोफेशनल लाईटिंग वगैरे. आता इथून आहे ना आम्हाला तिकीट्स वगैरे करावं लागतील. बघू काय टाईम असतो. आता तर 12-10 झालेले. तर इथे ना सगळीकडे वेगवेगळे इथे ना VR गेमिंग आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. त्यानंतर तिथे ट्रॅम्पोलिन पार्क आहे त्या साईडला, बंपर कार. आणि आता बघावं लागेल कुठे काय काय इथे लहान मुलांसाठी लगेच समोर दिसतंय. आणि आम्ही ते फायनल कार्ड घेतलेलं आहे. दाखव शुभम, एक मिनटं. हे कार्ड घेतलेलं आहे 2500 आलं आणि 3000चे पॉईंट्स आहे आम्हाला. तर आम्ही त्यामध्ये करू शकता ते मध्ये काढायचे फोटो, त्यामध्ये आम्ही ते रिडीम करू शकता ते पॉईंट्स. बँड बांधावं लागेल आधी तिथून. तर इथे हा एक गेम आहे बघा. तर इथे एक कलर आहे पिंक कलर. तर 2 जण मिळून खेळता. तर इथे 2 कलर येतात. आता हा ब्ल्यू आहे, तिथे पिंक आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे ना. आता बघा इथे ग्रीन असेल तर इथे एक रेड असेल. तर ज्याचा कलर रेड असेल ना त्याला रेडवरच उडी मारावं लागेल आणि ज्याचा ब्ल्यू असेल किंवा ग्रीन असेल त्याला त्याच कलरवर. ट्रॅम्पोलिन इथे फायनली ज्याच्यात आम्हाला जायचं आहे ना ते इथे. आणि इथे आहे बंपर कार. हे पण खेळू गाईस, हे तर मजाच येते बाई. तिथे छोटे छोटे गेम्स आहे इथे पण. जेट्सकी आहे बाई, जेट्सकी पाण्यामध्ये. पण इथे तुझा फील येणार जसा पाण्यामध्ये येतो ना. काय मुलं पाणी मारतात स्क्रीनवर. तर इथे सेकंड फ्लोअर पण आहे आणि याच फ्लोअरला आम्ही आलेले. तर इथे बॉलिंग वगैरे ते खूप भारी भारी बाई. ते लहान मुलांचं आहे खाली, इथे सगळं मोठ्यांचं आहे. हो हे बघ ना, रायफल शूटिंग पण आहे गाईस इथे. काय मजा येईल बाई. सुमित मजा येईल इथे. ओय हा कुठे गेला रे, हा कुठे गेला. अरे यार ओय, एकटा आलेला आहे का इथे. इकडे आहे ना.
ऑम चालवायची का ऑम चालवायची आहे? अरे रायफल शूटिंग आहे ना गाईस. आम्हाला इथे जायचं आहे, या ट्रॅम्पोलिनमध्ये आम्हाला जायचं आहे आता. बघ हा एक गेम असतो, त्यामध्ये जाऊन आहे ना आपल्याला खालून त्या तिकीट सुटता, सगळी हवा येते, हा दर जमा करायची असतं. ते तिकिटाचं आपल्याला बघावं लागेल कोणाला तरी विचारून, जर असेल ना तसे ना जमा करून घेऊ. ती बघ ती मुलगी गोळा करते. इथल्यात सगळ्यात जास्त बेस्ट गेम माहिती का हा बघा. इथे यार या रिमोट कंट्रोल कार दिसतं ना, हे तर आहे ना इथे एक ट्रॅक बनलेला आहे. इथे आपल्याला या कार चालवायच्या आहे आणि इथे उभं राहावं लागतं आपल्याला. इथे वरती उभं राहायचं आणि या कार चालवायच्या. तर आपल्याला हा ट्रॅक पूर्ण दिसतो वरतून, आपली कार कुठे चाललेली आहे. तर मला बाई हा तर खूप आवडलेला, मी हा खेळणार आहे. त्यानंतर हे इथे एअर हॉकी, इथे बॉलिंग पण आहे. मी बॉलिंग सांगितलं ना, ते इथे बॉलिंग. बाकी गाईस तर फायनली आता आम्ही खेळायला जात आहे बॉलिंग. अयो यो यो ये बडी. आमचे शूज आम्ही तिथे काढले आणि आम्हाला यांचे शूज घालावं लागले. इथे होते ते आणि सगळे मोठे होत आहे बाई, सगळे 11 नंबर 12 13 नंबरचे आम्हाला मोठे होत आहे. पण ठीक आहे, करू आता इथे बॉलिंग. बाई लाईफमध्ये पहिल्यांदा खेळणार आहे मी आणि खरंच खूप भारी असते, असं ऐकलेलं आहे मी. आता ट्राय करून बघू. गाईज तर फायनली आमचे नाव इथे आलेले वरती आणि हा गेम टोटल 1 तास चालणार आहे. हा पहिलं नाव शुभमचं होतं, तो म्हणे मी खेळतो म्हणे. अरे वा, किती बॉटल पाडल्या तू? 7. त्याचा चान्स आहे कंटिन्यू, त्याला तर 3 पण पाडायचे आहे ना. नाही एक पण. हो एक कट बसला 8. अरे आता माझा चान्स आला. सुमितचा चान्स आहे भाई. हा सुमित नाही, कॉल आला. सुमितची मीटिंग आहे. 5च आहे ना. हा आरामात खेळू रे. ओहो बाप बाई, आमच्यापेक्षा आता सुमित भारी निघाला. पूर्ण 9 बॉटल बाई, एका चान्स मध्ये 9 बॉटल पडल्या त्याने. का रे सुमित, ये क्या खेळा भाई साहब आपने? वो भाई या गाईस हे दोघी सगळ्यात पुढे चालू आहे आणि मी सगळ्यात मागे यार. मला भाई माझे बॉल साईडला घुसून जात आहे यार. काय होतंय यार, हे दोघी सगळ्यात पुढे चालू आहे ना. तेव्हा 40 18 कुठे यार, 40 कुठे यार. हे जास्त फेकतंय, याचे बरोबर पडतंय सगळे. बधीर त्याचे पॉइंट वाढले. तुझ्या पुढे गेला तो, मी मागे राहून गेला. गाईस टाक रे लवकर. अरे 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 भाई तुक्का होता बे. चल तुक्का होता. पडता कस काय भाई यांच्या रे. हँग झाला रे, हँग झाला. एकच पडतोय. गाईज तर फायनली गेम फिनिश आहे आणि मी बाई थर्ड आलेला 55 पॉईंट्स. माझे ना मोस्टली आहे ना ह्या 2 त्याच्यात जात होते यार. मिडलला पडतच नाही होते बरोबर, काय माहीत. परत हे शूज काढायचे तिथे ठेवायचे आणि आमचे शूज आहेत तिथे, ते घालू आम्ही. मग आम्ही आमच्या ट्रॅम्पोलिनला जाऊ.
तर फायनली गाईज ज्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ना ट्रॅम्पोलिनला, तर ते आम्ही आता जातो आहे. आणि अरे कुठे वॉच पण आहे का दादा? तर 3 वॉच भेटणार आहे, यामध्ये असा कलर लागतो ग्रीन कलरचा. तर 3 भेटत आहे हे. आणि त्यानंतर का रे माझे सॉक्स रे, यांच्याकडे ना सॉक्स पण आहे, तर हे सॉक्स भेटत आहे. ओके थँक्यू. ही एक होती वॉच. हां सुमित यांना पण भेटले. मोबाईल आपल्याकडेच ठेवू ना आपण. गाईज फायनल सॉक्स वेअर केलेले. आणि बघा याला आहे ना खालून ग्रीप आहे, तर हे चिपकता असे खाली उभे राहिले ना आम्ही, हे चिपकता आहे. तर आता आम्ही चाललेले मध्ये. सुमित गोप्रो हे बघा बाई मी काय घातलेले 2 वॉच. ते प्लॅस्टिक ठेवून दे, डस्टबिनमध्ये टाकून दे प्लॅस्टिक. ते बघते चला आता गोप्रोने करू शूट, बघू किती होतं यार. याची पण मेमरी फुल झालेली आहे. फायनली आता आम्ही चाललेले गाईस. चल अरे एक कान पडतात दिल झाल्या, एकीकडे पण जाऊ देत नाही. एवढा फॉर्मने आला मी उडी मारत मध्ये येऊन गेला. बापरे गाईस इथे ना बॉडी लूज नाही सोडायची बाई, मला डायरेक्ट दणका बसला. हे काय भाई काय खतरनाक आहे, केवढा स्प्रिंगी आहे गाईस, एकदम भारी मजा येते. अरे हे काहीच नाही, काहीच नाही. भाई झटका बस. तिकडे पाय तो जम्पिंग झटके बसताय भाई. तिकडे जाऊ तिकडे मजा. खड्डे वाटते इथे, हे खड्डे. अरे याच्यात पडायचंय, उडी मारत या आणि याच्यात पड असंय. भारी आहे ना. भाई खतरनाक आहे गाईस, मजा येते. 1 2 3. भाई हे काय भाई, वरती चालले आता. मला करायचं पण थकलो. 45 मिनिटातच आहे हे, पण करू बाई मजा येते. ओय माझं आहे रे ते. हो भाई खरा शप, खतरनाक यार. परत एक चान्स भाई. चला सरळ असं. खतरनाक मजा येते, खतरनाक वाली. हाँ ओ भाई हे काय. ये घसरगुंडी पण इथे. कमॉन डायरेक्ट दूर जातो. अरे ओ भाई, अरे वो जरा हट बाजू में हट बेटा. त्याचा तोंड पाहिलं का कसं झालं एकदम. काय माकडा सारखे कुत्ता इथे आम्ही गाईस. एवढा मोठी जंप मारली जाते ना. आणि इथे बास्केटबॉल खेळताय आम्ही. हे बघ ते बास्केट आहे. अरे जास्त फ्लो मध्ये आला. दाखव सुमित. अरे नाही दाखव सुमित. अरे जास्त फ्लो मध्ये मी पण काय, सॉरी. अरे नाही, हे आपल्यासाठीच आहे. आरामात रे, कडक आहे हे जास्त. हो झुला हे येतो गाईस. असा आमचा टाईम संपलेला ट्रॅम्पोलिन पार्कचा, पण खूप जास्तच मजा आली गाईस इथे खेळायला आम्हाला. आणि आता खाऊ यार काहीतरी थोडंफार. चलो गाईस आमच्या ना कार्डमध्ये फक्त 303 पॉईंट आहे आणि हे 150 पॉईंटचं
एक आहे हा गेम, तर मग हे 2 खेळत आहे, एक हा आणि एक तो तिथे. सुमितवर आम्हाला पूर्ण भरोसा आहे, कारण की सुमितचे नेम आहे ना एकदम पटापट रपारप आहे. हे इथे ना रे, तू मार ना तू. 1 2 3. वाव, ओ माय गॉड, वाव. जा सुमित, तूच आता काही भेटत नाही आपल्याला. अरे का मी घालवल्या 150 रुपीज. वाव, ओ माय गॉड, वाव. दादा चुकी झाली आमच्याकडनं, आम्ही याच्या पुढे नाही. तर आता टाइम झालेला आहे 3:35. आम्ही आता फायनली निघता इथून, कारण की खूप छान मजा आली गाईस इथे. आणि आता इथे खेळायला पण काही नाही, आमच्या कार्डमधला पण बॅलन्स संपलेला आहे आता. सो आता परत आम्ही जातो. बट गाईस ही लोकेशन खरंच खूप मस्त आहे. गाईस हा गेम एवढा खतरनाक वाटला ना मला. 4 जणांचा आहे हे बघा. 99 पॉईंट्स आहे, म्हणजे पर पर्सन 99 पॉईंट्स रुपीजचा हा गेम आहे. बाहेर एवढं गरम आणि मध्ये एवढं थंड वाटत होतं ना. बघा का ऊन आहे यार, मध्ये एवढं मस्त थंड वाटतंय ना. कार पण एवढी तपलेली आहे ना गाईस. अरे AC चालू करावं लागतो याच्यामध्ये. बघा ऊन, एकदम ऊन आहे. पार्किंगमध्ये शेडनी ना उन्हातच उभी राहू दिलं. थांबणार आहे जरा, हवा निघू दे ना मधली. अरे मधले आपल्यामध्ये पण हीट आहे, आपण खेळून आलेले. परत ती हीट आणि हीट मॅच होईल, अजून जास्त गरम होईल ती गाडी. चले हट, हट आहे म्हणे मी, हट. गाईस हे बघा, नाशिकमध्ये मला किती मस्त बैलगाडी दिसलेली आहे. किती सुंदर वाटते ती. त्यांनी मस्त शेड बनवलेला आहे बाई त्यांच्या बैलगाडीवर. तर गाईस आता आम्ही घरी जाण्याआधी ना एका ठिकाणी चाललेले, आणि त्याचं नाव आहे पंचवटी, कारण की यांना पंचवटी बघायचं आहे. सुमितनं तर बघितलेलं आहे, पण शुभमला पंचवटी बघायचं होतं. आम्ही रात्री जायचा प्लॅन केला होता, बट म्हणजे काल रात्री परवा रात्री, बट खूप थकल्यामुळे आम्ही काही गेले नाही. सो आता पंचवटी चाललेले. तिथे मस्त वाईब असते बाई. इव्हनिंगला गंगा आरती असते, ती खूप मस्त असते. तर इथे एक हे मंदिर दिसलं गाईस, खूप छान आहे मंदिर. आणि आम्हाला एक हा पूल पण लागलेला आहे, ब्रिज लागलेला आहे. म्हणजे यार दिसत नाही आहे. अरे तिकडून पंचवटी आहे, पण ते दिसायला दिसत नाही पाणी. आमच्या राईटला पंचवटी आहे. गाईस फायनली आता आम्ही घरी आलेले. मस्त पंचवटीला गेले, तिथे थोडंफार बघितलं आम्ही. मस्त पाणी होतं, मंदिर वगैरे यांनी पण बघितले. आणि 6:30ला आता ट्रेन आहे आम्हाला जळगाव जायला. सो आता आम्ही पॅकिंग वगैरे सगळं केलेलं आहे, आणि आता निघू आम्ही जळगावसाठी परत. पण छान झाली ट्रिप, मस्त. चल पार्थ, भेटू आपण दिवाळीमध्ये. पण तू आमच्यासोबत जे 2 दिवस मिस केले ना, सुलावाईन आणि ट्रॅम्पोलिन पार्क. मेन नाही, पण सुलावाईनला काल एवढी मजा आली का रे पार्थ, शुभम? मजा आली का? एवढा मस्त व्ह्यू होता ना, ॲम्बियन्स वगैरे, खरंच खूप मजा आली. पण याने मिस केलं. आणि आज पण ट्रॅम्पोलिन पार्क मिस केलं. चिकना झाला आहे चिकना. पण आमच्या ट्रिपला खूप जास्त मजा आली गाईस. आमची पहिल्यांदा 4 इंची ट्रिप सक्सेस झाली कोणती तरी. आम्ही एवढे प्लॅन केलेले सगळे कॅन्सल झाले, बट आता सक्सेस झाली ही भंडारदराची. तर करू लवकर परत सोबतच. आता आमची उबर येते सुमितने बुक केलेली आहे. फायनली आमची उबर पण आलेली आहे, आणि आम्ही मध्ये पण बसले. पार्थला बाय बाय पण केलेलं आहे. बाय बाय. चल जिम लाव. विचार करतोय, विचारच कर, नको लावू. तो बोलला विचार करतो म्हणे जिम लावायचा. त्याला बोलला की म्हटलं विचारच करतो, लावू नको. त्याचा असंच असतं, दरवेळेस बोलतो तो. गाईस चला आम्ही फायनली निघालेले रेल्वे स्टेशनला जायला. गाईस फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे बाई. आणि स्लीपरच्या कोचमध्ये आलेले आम्ही. बाय द वे
इथे सीटच भेटत नाही. आम्ही बसलेले दुसऱ्यांच्या सीटवर आणि ते पण आलेले. त्यांना वाटलं आता मोबाईल चार्ज होतोय तर मी बसलेला वाटलं थोड्या वेळ इथे. ते म्हणा ठीक आहे म्हणे. खिडकीवरच बसून गेला आणि त्यांची सीट आहे. ते ठीक आहे ॲडजस्ट करता येतं थोडंफार. हाँ भाई मेरे को बैठने देगा ना? मेरे को बैठने देगा ना? मेरे को नहीं उठाएगा ना? नाही ना? थँक्यू. बनवून घेतला काहीच मी इथे. आता हा मला उठवणार नाही उठायगा ना? नाही ना? पप्पाची सेटिंग करू दे ना तिथे. ठीक आहे आता फिक्स गाईस, जागा फिक्स झाली माझी. गाईस आता बघा सीट चेंज केलेली. मी इथे बसलेलं आहे आणि शुभम तुम्ही इथे बसलेले आहे. ट्रेन खाली आहे ना तर त्यामुळे थोडीफार जागा भेटलेली आहे. नाही तर जागा नाही भेटत. जळगाववर का इथे येतो ना जागा नाही भेटत. गाईस तर फायनली पोचलेलो आहे भाई भंडारदराची ट्रिप करून जळगावला. आणि बरं वाटतंय आता. नाही बरं तर असं तिथे पण वाटत होतं बट आता चेरीला भेटेल ना मी तर खूप बरं वाटेल. ती तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये ती कशी मागे लागली होती. आम्ही जात होते तर ती तयार झाली होती यायला. तिला भेटेल तर खूप छान वाटेल. का रे सुमित? सोडणार नाही ती. अंगावर अशी येईल ना, अशी अंगावर येईल गाईस चेरी. हां सो आता जातो घरी. बघा आम्हाला रस्त्यातच कोण भेटलेलं आहे. चेरी. अरे अरे लागलं का? चेरी चेरी. अरे 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 भाई मी मालिक आहे ना का तुझा? का लाज वाटू दे ना. सुमित आता सुमित नाही वेद नाही आता सुमितकडे जाणार का? हा सगळ्यात जास्त आनंद असतो. घे रे कोणीतरी घ्या रे मला. अरे बापरे चल मैं तो खुश हो गई. ये कौन आहे? चल